माझ्या प्रेमाची ताकद काय आहे हे तू बघू शकतोस. तू इमॅजिन पण नाही करणार असा स्लो पॉइझन आहे मी. आज जे तुम्ही कोर्टासमोर मांडलं त्याचा विचार करून या केसचा फेरविचार करणं अपरिहार्य आहे. आता तुम्हाला ही बोलण्याची संधी दिली जाईल आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनाही बोलण्याची संधी दिली जाईल. युअर ऑनर, मी कोर्टासमोर जे माझं म्हणणं मांडलेलं आहे ते केवळ तर्काच्या आधारावर नसून त्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावा देखील आहे. तुम्ही तुमचा पुरावा कोर्टासमोर सादर करावा. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, माझ्याकडे जो पुरावा आहे तो कुठलाही वस्तुरूपी पुरावा नाहीये, तर तो एक जिवंत पुरावा आहे. सदर अपघाताच्या वेळी एक अशी व्यक्ती तिथे हजर होती जिने हा प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. मला त्या व्यक्तीला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. अनुमती आहे. थँक्यू युअर ऑनर. माझ्या साक्षीदाराचं नाव आहे अपघात झालेल्या गाडीमध्ये उपस्थित असलेली कुमारी आनंदी श्रीकांत इनामदार. ॲडव्होकेट कालिंदी, कोर्टाच्या नियमाप्रमाणे एवढ्या लहान मुलीची साक्ष सर्वांच्या समोर घेता येणार नाही. त्यासाठी कोर्टात काही मोजक्याच लोकांना उपस्थित राहावं लागेल. विश्वाला वेंकीबद्दल दिलेल्या डेथ थ्रेटमुळे इथे धावत यायला लागला ना. पण आय डोंट अंडरस्टँड, त्याने ही गोष्ट जानूपर्यंत कशी काय पोहोचू नाही दिली. का त्याला वाटलं मी सिरियस नाही आहे का? त्याला वाटलं की तो एकट्यानेच येऊन हे सगळं काही सॉल्व्ह करेल. फारच हलक्यात घेतलं तुला जयंत. म्हणजे त्या वेंकीला तो परत घेऊन जाऊ शकला नसला तरी माझा प्लॅन तर अर्धवटच राहिला ना. ती जानू का नाही आली इथे धावत? आता असं काहीतरी करायला हवं जे त्या विश्वाला एकट्याला सॉल्व्ह करता येणार नाही. एखादा असा थ्रेट
ज्याची किल्ली फक्त जानूकडे असेल. तुझं पूर्ण नाव सांग बाळा. आनंदी श्रीकांत इनामदार. आनंदी आनंदी बाळा, तुमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला त्यावेळी तू काय करत होती सांग बरं. आम्ही आमच्या बाबाच्या लग्नाला निघालो होतो. थांब थांब थांब, मला नाही सांगायचं. जेट सर बसलेत ना, त्यांना सांगायचं. मी माझ्या बाबाच्या लग्नाला निघाले होते आणि मी छान रेडी झाली होती आणि मी न्यू साडी घातली होती. मग आम्ही निघालो हॉलला. व्हेरी गुड. किती छान उत्तरे देतेस तू. तर आता मला एक सांग, त्या दिवशी कोण कोण होतं बरं तुझ्यासोबत? त्या दिवशी गाडीत बाबा, मी आणि आजी होती. त्या दिवशी गाडी तुझे बाबा चालवत होते? हो, माझ्या बाबांना ना ड्रायव्हिंग करायला खूप आवडायची आणि आजी त्यांच्या शेजारी बसायची आणि मी कायम पाठीच बसायची, कारण मला झोपायची, मग मी झोपून जायची. युअर ऑनर, हिनी सांगितलेल्या पोझिशन्स आता फार महत्वाच्या आहेत. हुशार आहे आनंदी. बरं मला सांग, त्या दिवशी तुम्ही तयार होऊन गाडीतून जात असताना काय घडलं बरं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माय लॉर्ड, आनंदी इनामदार सध्या आरोपी आणि त्यांच्या पत्नीसोबत राहते आणि हे सगळं पडवलंय त्यांनी मुद्दामून सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी. जसं इतका मोठा ऍक्सिडेंट झाला असताना इतक्या लहान मुलीची साक्ष घेण्याची गरजच काय? नाही म्हणजे ही मुलगी इतकी लहान आहे की तिला सहज कोणीही चॉकलेटचं आमिष दाखवून न्यायालयात साक्ष देण्यासाठी आणू शकतं. आणि मी न्यायालयाला विनंती करतो जज साहेब की या सर्व बाबी कोर्टाने लक्षात घ्याव्या. तुम्ही तुमच्या साक्षीदाराला थोड्या वेळासाठी बाहेर घेऊन जा. सध्या कोर्टाचं कामकाज स्थगित करतोय आपण. येस युअर ऑनर. विश्वा, आता मी तुझ्यासोबत असा खेळ खेळणार ज्याची कोणालाच कल्पना नसेल. विश्वा, तू माझ्यासोबत असा केलास ना, मला हलक्यात घेतलंस ना, चैन कानेट करला. आता तू बघ, लगेगी आग यहाँ तो जलेंगे सभी के घर. Very nice, very nice.